पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते लोणार येथे धर्मवीर यूथ फाउंडेशनच्या कार्यालयाचे उद्घाटन. जिल्हाभर युवकांची फळी उभारण्याचा संकल्प. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे धर्मवीर यूथ फाउंडेशनच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन हजारो तरुणांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत भव्यदिव्य स्वरूपात पार पडले. आमदार संजय गायकवाड तसेच नगराध्यक्षा सौ पूजाताई संजय गायकवाड यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. धर्मवीर यूथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड यांच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यात तसेच विविध भागात समाजोपयोगी उपक्रम राबवले जात असून युवकांना संघटित करून सकारात्मक दिशेने मार्गदर्शन केले जात आहे. युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी, नेतृत्व गुण आणि संघटन शक्ती वाढविण्याचे कार्य या फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे. लोणार तालुक्यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आल्याने स्थानिक युवकांना एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, सामाजिक उपक्रम तसेच विविध जनहिताच्या कामांना गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील गावोगावी धर्मवीर यूथ फाउंडेशनच्या शाखा स्थापन करून तरुणांची सर्वात मोठी संघटित फौज उभी करण्यात येणार आहे. संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली युवकांना समाजकारणात सक्रिय सहभागी करून समाज विकासाला चालना देण्याचा निर्धार आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केला. धर्मवीर यूथ फाउंडेशनच्या लोणार शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी धर्मवीर फाउंडेशनच्या यूथ कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे. जवळपास बुलढाणा जिल्ह्यातल्या 13 तालुक्यांमध्ये यूथ फाउंडेशनचं काम आम्ही पृथ्वीराज गायकवाडच्या माध्यमातून चालू केलेलं आहे. तरुणांना जोडणे, त्यांचे प्रश्न सोडवणे. धर्मवीर आमची शेतकरी संस्थासुद्धा याच्यामध्ये आहे. त्यामुळे त्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे आणि सर्व क्षेत्रामध्ये काम करणे, मुलीबाळींचं रक्षण करणे हा या संघटनेचा मूळ हेतू आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही राजकारण सोडून कुठल्याही जाती धर्माच्या तरुणाला याच्यामध्ये याला प्रतिबंध नाही. कोणीही या संघटनेत काम करू शकतं. आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये गाव तिथे धर्मवीरची शाखा, जशी आम्ही शिवसेनेची शाखा करतो तशा प्रकारे धर्मवीर यूथ फाउंडेशन ही नॉन पॉलिटिकल संघटना ही आता आमची जिल्हाभर काम करते. आणि आज आम्ही लोणारमध्ये आहोत. येणाऱ्या काळात आम्ही ज्या नियुक्त्या या ठिकाणी केल्या त्यांना शुभेच्छा देण्यासोबतच मी अपेक्षा करेन की लवकरात लवकर प्रत्येक गावामध्ये धर्मवीरचे कमीत कमी 100 तरुण आणि प्रत्येक वार्डामध्ये किमान 50 तरुण हे तयार झाले पाहिजे.